मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है सारा दिन घूमते में बंद कुड़िया सी ओए 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 सारा दिन घूमते में बंद कुड़िया सी अखियों में कुलती है. राहुल माची या स्ट्रायकर पाहू शकाल. नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण पाहू शकाल कल्पेश भोईर असे दोन बॅटर मैदानाच्या आत मध्ये. पहिला गोलंदाज सज्ज झालाय विकास. विकास पहिला षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू लहान होता. पहिला तर ऑन साइडला खेळला गेला. आपण पाहू शकाल खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. अभिषेक चेंडूला फील्ड करतो. एक धाव. धावफलक एकने पुढे ससावेल. धावसंख्या पाहू शकाल. धावफलक एकने खाता उघडले. श्री गणेश केले गेले यावेळेस फलंदाज राहुलच्या बॅट मधून कल्पेश भोईर. SPL मध्ये 3दा नॉट आउट हा बॅट्समन पाहायला भेटला आपल्याला सरवली प्रीमियर लीग मध्ये. टॅपचा फटका आपण पाहू शकाल. रुपेश चेंडूला फील्ड करतोय. चांगला संघ बांधले गेलाय. स्वर्गीय दीपक यांच्या नावावर हा संघ खेळतोय. दीपक 11 ज्या नावावर हा संघ पुढे ससावलाय. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून साकारला जातोय. 2 चेंडू 1 धाव. धावफलकाला लगावली गेली. लहान चेंडू होता खाली राहिलाय. नक्कीच सुरेख सुरेख अप्रतिम गोलंदाजी. विकास आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी करतो आणि संघाचा विकास सुद्धा करतो. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये मात्र 1 धावा खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली आपल्याला आतापर्यंत. यावेळेस फटकाचा सुरेख खेळलाय. अभिषेक चेंडूला फील्ड करतो आणि कल्पेश यावेळेस 3 चेंडू 0 चष्मा घालून ब्रॉन्डचा शिकार. पहिला गडी बाद शिवसाई सरावली संघाचा. या डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आपण पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये पाहिलं दक्ष 11 सरवली संघासाठी त्याचे लहान बंधू मनीष खेळताना पाहायला भेटले. अजय मोरे ऑन स्ट्राइक. फुलटॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये. काय क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे नाव आहे त्या प्रकारे काम करतं. सुरेख गोलंदाजी विकासच्या माध्यमातून. पाहिले तर आपण 5 चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च केली गेली. त्यावेळेस फटका सुरेख आहे. फक्त मनगडे चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय चौकारासाठी. 1 षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा धावफलकावर. चला लगेच सामना सुरू करायचा. आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. रुपेश येतो गोलंदाज मार्कवर. मिस्टर रुपेश पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी परंतु शेवटच्या चेंडूवर चौकार खेचलाय. छोटा पॅकेट मोठा धमाका अजयच्या बॅट मधून. राहुल माची 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राइकवर. यावेळेस कट केल्या गेल्या. बघूया 1 धाव नक्कीच पाहायला भेटेल. चिमुकले आहेत. मास्टर्स चेंडूला फील्ड करतात मैदानाच्या बाहेर. आपण पाहू शकाल दोस्ती चषक 2024 चा महासंग्राम सीझन 2 मध्ये अंतिम रात्र. आजच्या दिवसामध्ये सी पॅनलचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिला सामना विजय केला ते म्हणजे आई भवानी दंसार. दुसरा सामना विजय झाला तो म्हणजे दोडेवच्या फायटर. तिसरा सामना विजय झाला जय जोगनादेव ब संघ. आणि चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कुठला संघ विजय होईल हे पाहायला जाईल. 2 चेंडू 4 वर बॅटिंग करतोय मिस्टर अजय. यावेळी स्पर्धेत एकदा काय फटका आहे आणि अप्रतिम दर्जेदार शॉट. 4 रन.
धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहिलं तर इस्राईल खान यांचं स्वागत केलं गेलं या संगीतने. वेलकम इस्राईल, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर लगावली की ते म्हणजेच 10 धावा धावफलकावर. अजय 3 चेंडू 8 वर बॅटिंग करतो. सुरेख फलंदाजी अजयच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॉक्स आउट शेअर मध्ये फलंदाज मैदानाच्या बाहेर. अजय 4 चेंडू 8 धावांची खेळी साकारली आणि गडी बाद होतो दुसरा. धावा येते 10. तर बघा आपण रुपेशचा पहिला चेंडू आपण पहिला सिंगल, दुसरा चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर गडीबाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय संगनायक मैदानाच्या आतमध्ये. 10 वर 2 गडीबाद. कल्पेश भोईर 3 चेंडू 0 वर, 4 चेंडू 8 वर अजय मैदानाच्या बाहेर आहेत. नवीन बॅटर चिन्मय संगनायक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आल्या पावलाने माघारी जावा लागेल का नाही बोट वरती. फलंदाज बॅक तो डगआउट. गोल्डन डक शिकार. कॅप्टन बॅक टू डगआउट. बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश घरत. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, खूप वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे पाहू शकाल. पालघर असोसिएशन चे सदस्य आहेत. आपण पाहू शकाल आलेत यावेळेस 5व्या क्रमांकावर. हॅट्रिक वर असणारा गोलंदाज कालच्या दिवसामध्ये पाहिला, पण 2 गोलंदाज हॅट्रिक घेतली आहे. डीएससीचा गोलंदाज सुमित आणि पाहिलं तर इन्व्हिन्सिबल बी संघाचा गोलंदाज रवी याच्या नावावर आहेत. तिसरी हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का. टॅप करायचा प्रयत्न होता परंतु आपण पाहू शकाल विकास चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव नाहीये. चांगली गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. सर पहिल्या चेंडूवर सिंगल, 1 चौकार, 2 गडीबार, 1 डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपला दीपेश. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. टॅप करायचा प्रयत्न होता. विकेट किपर पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय परंतु 1 धाव परिपूर्ण केली वेगाने. षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. 5.50च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. आतापर्यंत 3 गडीच्या मोबदल्यामध्ये मात्र 11. येणारे अजूनही पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 षटकामध्ये शिवसाई सरावली संघ किती धावा बनवेल. येणारे 12 चेंडू सांगून जातील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच धनसार खेळाडू आपण पाहू शकाल खूप एन्जॉय करतात. कौशल असेल, अमोल असेल, उत्कर्ष पाटील अप्रतिम समालोचक ते सुद्धा एन्जॉय करतात. आपण पाहू शकाल संगीतवर. बघा आपण यावेळेस अभिषेक गुलमाकोत झालाय. पहिला चेंडू उभा खेळण्याचा प्रयत्न. विकास चेंडूला फील्ड करतो. धाव घ्यायचा प्रयत्न दीपेश आणि पाहिलं तर सौरभ विचार करतात फेकी करू का नको. विकेट किपर पाहू शकाल आपण सचिन यष्टेच्या मागे आहे. कुठली जोखीम घेतला नाहीये खेळाडूंनी. यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड केलाय परंतु पाहू शकाल 1 धाव वेगाने परिपूर्ण केली. खेळाडू पाहायला भेटला थ्रो करत असताना मिस्टर आकाश यांची गोष्ट केली तर एक चांगले खेळाडू आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती पॉली आपण पाहू शकाल. प्रत्येक वेळा संघाला घेऊन पुढे जात असताना दीपक 11 स्वर्गीय दीपक यांच्या नावावर हा संघ खेळतोय. फटका सुरेख खेळलाय. आपण पाहू शकाल आकाश चेंडूला फील्ड करते. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आणि फटका तर सुरेख खेळला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. ताळ्यांचा गजर झाला पाहिजे. रुपेश साडी काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. अप्रतिम. आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाजवल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दीपक 11 यादव नगर संघ अप्रतिम गरस्त मैदानाच्या आतमध्ये. शिवसाई सरावली संघाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललाय. आतापर्यंत इनिंगची गोष्ट केली 16 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावांची गोष्ट की धावा दाफल मात्र 12. येणारे अजूनही इनिंग्स मध्ये 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. एकदा फटका तसं खेळला. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतात. फेकी केली गेली वेगाने परंतु धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13.
इनिंग्स मध्ये 17 चेंडूचा खेळ संपले गेले. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये अभिषेकने मात्र 2 धावा खर्च केल्यात, परंतु ते 3 चेंडू डॉट आलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकाल 3ही चेंडू डॉट. यावेळेस फटका सुरेख खेळलाय, खराब क्षेत्ररक्षण बॉलिंगच्या माध्यमातून. यावेळेस पाहिलं तर या इनिंग्स मधला तिसरा चौकार आलाय. षटक क्रमांक संपले गेले 3 षटके समाप्ती. धावांची गोष्ट धावा येते 17. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. तर बघूया आपण पाहिले गेलं 3 षटकांचा खेळ संपला गेला. 17 धावा फलकावर गडी बाद झालेत 3. दीपेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आतापर्यंत राहुल यांची गोष्ट केली तर 5 चेंडू आणि 3 वर बॅटिंग करतो. दीपेश यांची गोष्ट केली 5 चेंडू 6 वर बॅटिंग करत असताना गोलंदाज पाहू शकेल मिस्टर आकाश गोळीमावकाच होतोय. आकाश अंतिम षटक घेऊन येते. यानंतर सेकंड ओव्हर सामने सुरू होतील. चला टॉस साठी यायचंय. आई भवानी धनसार संघाचे संघनायक तर एका बाजूला दोडपुजा फायटर. चला टॉस साठी या. पहिला चेंडू बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न. पवन याला नक्कीच बेट करून चेंडू निघून जाईल. पाहिलं तर आउटफुट थोडीशी खराब आहे. चांगल्या चेंडूवर आला होता खेळाडू, पण समोरून चेंडू उसळी घेऊन निघून गेलाय आणि चौकार. सेकंद पोहोचेल 21. आपण मागील 2 चेंडूची गोष्टी मागील दोन्ही चेंडूवर चौकार नक्कीच आलेत. परत एकदा आकाश गोळी मागवा सज्ज झालाय. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. अभिषेकाला चेंडूला फील करतोय. यावेळेस फेकी सुरेख केली गेली, पण तो चेंडू गॅदर करता आला नाहीये. काय कॉम्बिनेशन आहे पाहू शकाल आपण. दीपक इलेव्हन संघाच्या खेळाडूंकडे चेंडू नक्कीच फील करताना लगेच थ्रो करतायत. श्रीकांत आपण पाहू शकाल संघाने आलेले आहेत. चला उत्कर्ष कॅप्टन लगेच पाठवा. यावेळेस पाहिलं गेलं तर लेग स्टंप मिस करतोय. पंचांनी वाईट बॉल आकाश सिंग यांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. या पुढील सामन्याचा सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहू शकाल. धनसार विरुद्ध एका बाजूला दोडपुजा फायटर. यावेळेस दीपेश टायमिंगच्या जोरावर मनगड्याच्या सहाय्याने चेंडूला पाठवले 4 धावांसाठी. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 27. या षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा नक्कीच खर्च केला गेला. शेवटच्या षटकामध्ये आकाश आलाय. तीन चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या. नागेंद्र सुद्धा एन्जॉय करतात. नागू आपण पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत असताना. 3 चेंडू मध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्या 2 पोहोचेल 27. 2 चौकार नक्की दीपेशच्या बॅट म्हणून आलेत. अनुभव किती कार्यरत असताना मैदानामध्ये दाखवत असताना दीपेश खरंच अनुभवी खेळाडू. फुलटॉस बॉल होता, खेळला गेला. आपण पाहू शकाल धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू शोधत असताना खेळाडू प्रत्येक वेळी आपण पाहतो ना चेंडू बरोबर खेळाडू खेळत असतो, परंतु यावेळेस या चेंडूवर चेंडू खेळत होता ते म्हणजेच खेळाडू बरोबर टॉस विन झाला. तो म्हणजे तोडुपुजा फायटर आणि प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण. धनसार संघ आपली बॅटिंग असताना दक्षता घ्या. फुलटॉस बॉल आणि यावेळेस गडी बाद. राहुल माछी बॉक्स आउटच्या मध्ये बाद झाला. चौथा गडी बाद होतोय सरली संघाचा. बघा 5 चेंडूचा खेळ संपलेला. धावांची गोष्ट 11 धावा या षटकामध्ये आले. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावांची गोष्ट 28 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये पाहिले तर 6 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. करण यावेळेस स्ट्राईकवर. यावेळेस करणने सुद्धा षटकार लगावला. बॉक्स आउट गडी बाद. 5वा झटका शिवसाई सरावली या संघाला. धावा आहेत त्या धाव फलकावर 28. 29 धावांचा पाठलाग करायचा दीपक इलेव्हन संघाला. 29 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये. नाणेफेकीचा कॉल झालाय. आपण पाहू शकाल दोडुपुजा फायटर संघाचे संघनायक श्रीकांतने टॉस जिंकले. प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण. घेऊचा ब्रेक नंतर युवा मैदानाच्या आतमध्ये आपण ऐकत राहा, पाहत राहा दोस्ती चषक 2024. धन्यवाद.
धन्यवाद. चला लगेच सामना सुरू. अभिषेक चिमी. तर बघा आपण दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहू शकाल अभिषेक, तर एका बाजूला आपण पाहू शकाल रुपेश आणि अभिषेक असे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बांधव अप्रतिम क्रिकेट आपण पाहू शकाल यांच्या माध्यमातून पाहायला भेटले आपल्याला. लगेच आकाश सिंग यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर अतुल कॅमेरामॅन आमच्या व्यासपीठावर कॅमेरा घ्यायचा लगेच. प्रमोदजी तिवारी यांच्या शुभ हस्ते केला जाएगा आकाश सिंह यांचा सन्मान. प्रमोदजी तिवारी आइए आपके शुभ हाथों से सम्मान किया जाएगा. आकाश सिंह इनका सम्मान किया जा रहा है. +24 हेडलाइंस की न्यूज रिपोर्टर मिस्टर प्रमोदजी तिवारी इनके हाथों से आकाश सिंह इनका स्वागत किया जा रहा है हमारे मंच पर. तो पहिला षटक राहुल घेऊन येईल. अभिषेक यावेळेस स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकवर रुपेश. गोलंदाज राहुल माची. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू लहान होता, कट करायचा प्रयत्न. पहिला चेंडू आणि निर्धाव. पहिला चेंडू डॉट बॉल पाहू शकाल आपण. तो पहिला चेंडू डॉट टाकला गेला, तो म्हणजे राहुल माचीच्या माध्यमातून. दुसरा चेंडू सुद्धा लेग कटर चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. राईट हँड बॅटर साठी नक्कीच चेंडू उसली घेणार असता. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, नक्कीच आपण पाहू शकाल फिरकी गोलंदाज. टप्पा चेंडू नक्कीच वळून खूप सुरेख घेतोय. डॉट बॉल यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. आपण पाहू शकाल अजय मोरे चेंडूवर येतो, चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1. 3 चेंडू 1 धाव धावफलकावर. हीच अवस्था नक्कीच पाहायला भेटली पहिल्या इनिंग्स मध्ये. 3 चेंडू मध्ये 1 धाव होती. चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला होता, परंतु यावेळेस रुपेश गोलंदाज सजवतोय. आणि यावेळेस काय चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी अक्षरशः बांधून ठेवलाय बॅटरला. दोन्ही बांधव आपण पाहू शकाल बॅटिंग साठी चेंडू काही समजत नाहीये. 4 चेंडू 1 धाव धावफलकावर. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. चेंडूला फील्ड करतो, फेकी नक्कीच केली गेली. डायरेक्ट हिट झाला असता, कुठे ना कुठे नक्कीच संधी होती, परंतु 1 धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. 5 चेंडू धावा येतात 2. अजूनही बनवायचे येणारे 19 चेंडू 27. 19 चेंडू 27 धावांची गरज. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली. फाईन लेग डिक्लेअर झोन चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या पाहू शकाल. 1 षटक संपले गेले. एका षटकाची समाप्तीनंतर बिनगडी बाद 3 धावा. येणारी अजून 18 चेंडू बनवायचे 8.67 सरासरीने 26. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दीपेश घरत यावेळेस गोलंदाज सज्ज वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. टॅप केला गेला. यावेळेस अभिषेकच्या बॅट मधून चिन्मयला बीट करून निघून जात सहज सीमारेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार दोस्ती चषक चौकार 4. तर नक्कीच अभिषेकने चौकारने स्वागत केले. या षटकामध्ये दीपेशचा धावा आहेत त्या 7. परत एकदा हलक्या बॅटने खेळला गेला. सिंगल धाव.
धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 8 लॉस ऑफ 0 विकेट. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धावफलकावर लगावले गेले. अजून बनवायचे 21. येणारे चेंडू 16 चेंडू 21 धावांची गरज. स्वर्गीय दीपक भारद्वाज यांच्या नावावर हा संघ खेळतो. दीपक 11 आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस ऑफ ब्रेक चेंडू होता. हलक्या रीतीने चेंडू मध्ये आला परंतु एक धाव हलक्या बॅटने नक्कीच चोरले गेले दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. चांगलं कॉम्बिनेशन आहे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अभिषेक तर एका बाजूला रुपेश. धावा आहेत त्या 9. एकूण गुणाचे 15 चेंडू 20 धावांची गरज. टॅपचा फटका खेळला गेला. पाहू शकाल कल्पेश भोईर चेंडूला फील्ड करतो. फेकी केली गेली आणि यावेळेस बोट वरती. रुपेश मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झालाय धावची मध्ये. धावा आहेत त्या 9. चला बॅटर लगेच पाठवा. चला लगेच बॅटर यायचं आहे पॉली. तर पाहू शकता आपण आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आकाशला पाठवले गेले 3ऱ्या क्रमांकावर. विकास नक्कीच पुढे सरसावल्यावर त्याला थांबवलं गेले आणि आकाशला 3ऱ्या क्रमांकावर पाठवलं. चेंडूची गोष्ट केली. चेंडू खेळ संपला गेले. 4 आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्या. इनिंग ची गोष्ट 9 धावा धावफलकावर आहेत. अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 20. येणारे चेंडू 14 चेंडू 20 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू. दीपेश घरात अप्रतिम गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. लेग ब्रेक चेंडू कट केला गेला. अजय मोरे शेवटच्या क्षणापर्यंत आला. चेंडूवर चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 10 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकाची समाप्ती 10. येणारे अजूनही 12 चेंडू बनवायचे 19. बघा 12 चेंडून 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहू शकाल आपण आकाश 2 चेंडू एकवर खेळतो. अजय मोरे आपण पाहू शकाल गोलंदाज सजवतोय. अजय मोरे तर नक्कीच अजय मोरे आणि अविनाशची गोष्ट केली तर तारापूरच्या स्पर्धेमध्ये डेब्यू केला होता सरावली संघासमोर आणि अप्रतिम गोलंदाजी केली होती. आपण सांगतो पालघर तालुक्याचा बाहुबली बॉक्स क्रिकेटचा मिस्टर जबीर खानला सुद्धा सरप्राईज केलं होतं. हा असा गोलंदाज आहे अजय मोरे. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू पाहिलेला लहान होता आणि काय फटका. आकाशच्या बॅटमधून वेगवान आलाय चौकार. 4. धन्यवाद डीजे. तर धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकाल 14 धावा धावफलकावर. अजूनही बनवायचे 15. येणारे चेंडू असतील 11 चेंडू 15 धावांची गरज. आकाश या बॅटमध्ये एक चौकार आलाय. अप्रतिम बॅटिंग. वेलकम विकी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. बैठक खेळायचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला भेटला. अजयच्या माध्यमातून पाडत स्वीप करायचा प्रयत्न केला होता. हा चेंडू निर्धाव आहे. आपण सांगतो ना की गोलंदाजाकडे प्रत्येक वेळा संधी असते कमबॅक करण्याची. ती संधी पाहू शकाल अजयकडे सुद्धा आहे. सुरेख गोलंदाजी. लेग कटर चेंडू टाकला गेला. टप्पाकडे चेंडू बाहेर काढला गेला. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव खेळले गेले. यावेळेस फटका सुरेख आहे. करण पाहू शकाल. करण चेंडूला फील्ड करतोय परंतु नजर नव्हती. स्ट्राइक वर थ्रो करा की नॉन स्ट्राइक याच्यावर कन्फ्युजन होता परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. अभिषेक स्ट्राइक वर असणार आहे. अभिषेकने आतापर्यंत गोष्ट केली तर 6 चेंडू खेळले. 6 चेंडूने 7 वर तो बॅटिंग करतोय. आकाश यांची गोष्ट केली तर आकाशने आतापर्यंत चेंडू खेळले तर 6. तो 6 वर बॅटिंग करतोय. चेंडूची गोष्ट 4 चेंडूचा खेळ संपर्क. धावा लगावले गेले 15. इकडून बनवायचे 8 चेंडू 14. 8 चेंडू 14. एक षटक टाकलं गेलं. राहुलने एक षटक टाकला. दीपेश एक षटक टाकतोय. अजय शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली गेली होती. पाहिलं तर डिक्लेअर चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 2 पोहोचल. स्वीट 16. 16 धावा. अजून बनवायचे 13. नक्कीच संधी निर्माण केली होती ती पाहिलं गेलं तर झेल टिपणाची पण दीपेश नक्कीच चेंडूला गॅदर करू शकला नाहीये. 7 चेंडू बनवायचे 13. 7 बॉल 13. चला रुपेश बॉल लगेच पुरवायचा.
तर बघूया आपण 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. अजय गोलमार्गात सज्ज झालाय. फटका सुरेख आहे. पहिलेच फिरला होता मिस्टर चिन्मय यांनी गॅप शोधला. आकाशच्या बाजू सुरेख चौकार. समीकरण बदलले गेले. अंशकाल येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 6 बॉल 9 हा सामना जे 6 चेंडू मध्ये जर 8 धावा जरी काढल्या तर सामना विजय होईल यादवनगर संघ म्हणजे दीपक इलेव्हन. कारण की एक गडी बाद झालाय दीपक इलेव्हन या संघात. चला थोडस स्पीडअप करा. सुशील टाक चला थोडासा स्पीडअप करायचा आहे हे सांगायचं आपण. हरिशंकर कहते ना देवों के 2 नाम. हरिशंकर इस वक्त गेंदबाजी के लिए 6 गेंदें 9 रनों के लक्ष्य. इस मैच को जीतने के लिए अभिषेक इस वक्त स्ट्राइक पर होंगे. हरिशंकर गेंदबाजी के लिए 6 गेंदें 9 इस मैच को जीतने के लिए दीपक इलेवन टीम को. ऑन साइड पर 3 खिलाड़ी को लगाया गया और ऑफ साइड पर 4 खिलाड़ी तैनात हैं. इस मैच में काफी रोमांचक मैच दीपक इलेवन बनाम शिव साई सरावली. पहली गेंद इस वक्त लेग ब्रेक डाली थी. ऑन साइड पर खेलने का प्रयास मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. बिंदी गेंद डॉट गेंद जरूर आई है. फिर से एक बार शिवशंकर हरिशंकर गेंदबाजी के लिए. शिवसाई सरावली की तरफ से 5 गेंदें 9 डिफेंड करने के लिए तैयार. इस वक्त खूबसूरत शॉट राहुल माचिनेती से गेंद को फील्ड किया. वहां पर खिलाड़ी आए अपने आप को गेंद को फील्ड करते हुए नजर आए. 1 रन बटोरा गया जरूर. प्रतीक वहां पर थे. अच्छा बैकअप दिया गया प्रतीक द्वारा. 4 गेंदें बनाने 8 इस मैच को जीतने के लिए. अगर 4 गेंद में 7 रन भी बनाती है दीपक इलेवन यादव नगर तो इस मैच को विकेट के अनुसार से जीत सकती है क्योंकि 1 विकेट मात्र गवाया. इस वक्त बड़ा शॉट खेलना चाहते थे. वहां पर खिलाड़ी नजर आए मिस्टर प्रतीक और विकेट का पतन. बल्लेबाज आकाश मैदान के बाहर जरूर हम देख सकते हैं. जरूर मनीष यादव अग्निवीर टेक्निकल भारतीय आर्मी का सिलेक्शन हो चुका है. सर आइए आपका हार्दिक स्वागत होगा. मनीष यादव आपका भी स्वागत. अग्निवीर टेक्निकल में सिलेक्शन हो चुका है मिस्टर मनीष यादव. आज ही के दिन हम देख सकते हैं. मनीष आइए आपका भी स्वागत होगा दोस्ती शीर्षक 2024 में. तो नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आए मिस्टर विकास. रन बनाने यहां से जीतने के लिए 3 गेंदें और 8 रन. 3 गेंदें 8 रनों का लक्ष्य. बेहतरीन शॉट गैप में विकास के बल्ले से. विकास वेलकम मनीष. जो हमारे लिए गर्व की बात है आज ही के दिन का सिलेक्शन हुआ और वीर अग्नि टेक्निकल में इनका सिलेक्शन हुआ भारतीय आर्मी के लिए. बहुत बहुत मुबारकबाद हमारे तरफ से मिस्टर मनीष आपके लिए. तो 2 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए 4 अगर यहां से 3 रन भी बनाती है दीपक इलेवन तो इस मैच को जीत सकती है. 2 गेंदें 4 रनों की दरकार है. 2 विकेट गवा चुकी है टीम. 5 विकेट गवाए हैं सरावली टीम ने. यहां से अगर बात की जाए 2 गेंदें 4 रनों की दरकार हरिशंकर इस वक्त गेंदबाजी के लिए. चिमी यहां पर आइए प्लीज. 2 गेंदें और 4 रनों का लक्ष्य है. 2 गेंदें 4. इस वक्त स्लोवर गेंद. अभिषेक इस वक्त रन लेने के लिए दौड़े हैं और अपने विकेट को सेक्रीफाइस किया. हम देख सकते हैं इस वक्त अंपायर अपना कॉल जरूर दर्शाएंगे. फील्डिंग करने वाला रिव्यू लिया है और किस लिए लिया अंपायर हमें दर्शाएंगे जरूर. क्रॉस हुआ है कि नहीं ये देखने के लिए रिव्यू लिया गया.
तो बल्लेबाज देख सकते हैं स्ट्राइक रोटेट होती हुई और बल्लेबाज बैक टू डगआउट। नॉन स्ट्राइक पर नए बल्लेबाज आएंगे। चलिए पॉली तुरंत बल्लेबाज को भेजना है। छोटू एक गेंद 4 रन। सौरव इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर। अभिषेक एक गेंद 4। हरिशंकर अभी तक इस मैच में इंप्रेसिव गेंदबाजी की है। हरिशंकर एक गेंद 4 रन बनाने इस वक्त अभिषेक स्ट्राइक पर नजर आएंगे। एक बॉल 4 रन का मैच और इस वक्त शिव साई सरावली ने इस मैच को जीता जरूर है। देख सकते हैं काफी बेहतरीन मैच। इस मैच को अपने नाम किया 3 रनों से। हरिशंकर देवों के 2 नाम, इसने मैच को जिताया शिव साई सरावली के लिए। चलिए इस मैच का मैन ऑफ द मैच की तरफ हम चलेंगे, जिन्होंने काफी कॉम्प्लिकेटेड यहां पर मैच देखने को मिला। तो आखिरी ओवर जिन्होंने डाली जरूर 9 रन डिफेंड किए हरिशंकर इस मैच के मैन ऑफ द मैच। हरिशंकर या मैन ऑफ द मैच साठी ज्यांनी 9 धावा डिफेंड केला हरिशंकर लगेच मैन ऑफ द मैच साठी। चला प्लीज। और अगले मैच के लिए अभिषेक हमारे माइक्रोफोन पर जुड़ेंगे। माइक्रोफोन पर मिस्टर अभिषेक चिमी। डीजे मॅन ऑफ द मॅच हरिशंकर, चांगली अशी गोलंदाजी केली त्यांनी, 9 रन डिफेंड केले आणि हरीश यादव आणि मनीष यादव सरांच्या हातातून मॅन ऑफ द मॅचची